तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मी तुम्हाला आपल्या सगळ्यांच्याच चिंतनासाठी काही विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण त्या मार्गावर आपल्याला चालता येतं की नाही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. बघा, मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी होऊ इच्छितो. ह्याच्याबद्दल कोणाचं काही दुमत आहे? सुखी होऊ इच्छितो आणि समाधानी. त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न असतील, पण ते प्रश्न देखील तो कशासाठी सोडवणार आहे? तो सुखी आणि समाधानी होण्याकरता. तो सुख आणि समाधान याचं गणित मी ते तुम्हाला सांगणार आहे समजून. मी ज्यावेळेस सुख आणि समाधान असं म्हणतो त्यावेळेस तुमच्यापैकी कोणीही माझ्याकडे बघता कामा नये की मी किती सुखी आणि मी किती समाधानी आहे. तुमच्यापैकी तुम्हाला तुमच्याकडेच बघावं लागेल की तुम्ही किती सुखी आहात आणि किती समाधानी आहात. हे गणित आपल्याशी आपलाच ताळा करून बघायचंय. साधारणपणे एक संशोधन झालेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय संशोधन झालेलं आहे. अमेरिकन लोकांनी केलेले ते संशोधन. अमेरिकन लोक कशावरही संशोधन करतच असतात. तसं एक संशोधन केलेलं आहे आणि त्या संशोधनाचे निष्कर्ष काय आहेत बघा. माणसाचं सुख किंवा माणसाचं समाधान, माणसाचा आनंद हा 43% त्याच्या विचारांवर असतो. तो मनाशी जे काही ठरवतो ना त्याच्यावर त्याचा आनंद 43% अवलंबून असतो. की मी आज सकाळी लवकर उठणार, मी माझ्या नात्यामध्ये असलेली जी सगळी माणसं आहेत त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणार, मी माझं उत्पन्न आज 1,000 आहे, उद्या ते 1,500 करणार, माझं उत्पन्न आज 50,000 आहे, ते मी 75,000 कसं करू, आज मी लोअर क्लासमध्ये मिडल क्लासमध्ये कसा येऊ, मिडल क्लासमध्ये तर मी हायर क्लासमध्ये कसा जाऊ. हे विचार आहेत ना, निरनिराळे विचार आहेत. मी विद्यार्थी असेल तर माझं शिक्षण मी चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करू, माझ्या नंतरच्या आयुष्यात मी माझ्या आई वडिलांचा उत्तरदायी कसा होऊ, असेही विचार त्याच्या मनात येतात. कोणतेही विचार असोत, 43% सुख त्या विचारांवर अवलंबून आहे. पुढचं त्या विचारांप्रमाणे वागणं, इम्प्लिमेंटेशन, याच्यावर त्याचं 49% सुख अवलंबून आहे. मी सकाळी उठतो, विचार चांगला आहे माझा, उठायला पाहिजे, 43% सुखी आहे मी, पण मी उठत नाही, 49% दुःखी आहे. 43% आणि 49% फार मोठी वर्गवारी आहे. माझ्या रिलेशन मध्ये मी चांगले संबंध ठेवले पाहिजे हा माझा विचार आहे, पण मी सगळ्यांना टाकून बोलतो, हे माझं इम्प्लिमेंटेशन नाहीये. विचार आणि इम्प्लिमेंटेशन याची जर टोटल केली तर किती टोटल होते? 92.
2. बघा आता किती राहिले टक्के? 8%. 8% सुख कशात येते सांगतो, म्हणजे त्या सर्वेनुसार त्यांनी केलेलं. 8% सुख, हे वर घेऊ आकडा, हे वस्तूंमध्ये. मला चांगले कपडे पाहिजेत, मला चांगलं फाउंटन पेन पाहिजे, माझ्या वह्या पुस्तकं. विद्यार्थ्याला फार आवड असते नवीन नवीन गोष्टी. मला नवीन खोडरबर पाहिजे, मला नवीन शार्पनर पाहिजे. नवीन गोष्टींसाठी मुलं फार हातपाय आपटतात, वस्तूंसाठी रडतात. वस्तूंच्या मागणीचा हा जो प्रवास बालवयात सुरू झालेला असतो, तो वार्धक्यात शेवटपर्यंत टिकतो. फक्त वस्तू बदलतात. कधी त्याला चांगलं जेवण हवं असतं, कधी चांगला 7x7चा कम्फर्टेबल कॉट हवा असतो, चांगले कपडे असावे लागतात, चांगलं व्हेकल असावं लागतं, चांगलं फ्रीज असावं लागतं, चांगलं मिक्सर असावं लागतं. गृहिणी जे असतात त्यांना तर स्वयंपाकघरातल्या सगळ्या वस्तू चांगल्या असाव्या लागतात. मी एक फ्रीज आणलं होतं, फ्रीज गोदरेज कंपनीचं, त्यावेळेस नव्याने आलं होतं. टोमॅटो कलरचं फ्रीज होतं चांगलं, आणि मी ते फ्रीज विकत घेतलं आणि घरच्यांना एकदम सरप्राईज म्हणून कोणालाच न सांगता ते घरी आणून ठेवलं. आम्ही जेवत होतो, सगळेजण म्हणून, अरे फ्रीज आलं, कोणाचं फ्रीज आहे, वर्षांचं असेल का तिकडे? मग मी सांगितलं नाही नाही आपलंच आहे. फ्रीज मग आतमध्ये आल्यानंतर, अरे बाप रे, फ्रीज आणलं पप्पा तुम्ही, मुलं म्हणायला लागली. मिसेसला पण खूप आनंद झाला. त्याचं कव्हर काढलं, एकदम एक्सेप्शनल नवीन कलर होता, टोमॅटो. सगळ्यांना आवडला, वा टोमॅटो कलर आहे, चांगलं फ्रीज आहे, पहिलंच फ्रीज. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. मग कोणीतरी आलं, पाहुणे, अहो आम्ही फ्रीज आणलाय बघा, असं तसं. या आनंदामध्ये 3-4 दिवस गेले. 4-5 दिवसानंतर माझी मिसेस शिक्षिका आहे, तिची मैत्रीण घरी आली होती. मिसेसने मोठ्या हौशीने सांगितलं की मॅडम आम्ही फ्रीज आणलाय बरं का. मॅडमने फ्रीज बघितलं, ती चांगल्या घरातली होती, म्हणजे चांगल्या आर्थिक परिस्थितीतली होती. तिला माहिती होतं फ्रीज म्हणजे काय, अमुक. तिने एकदम बघितलं त्या फ्रीजकडे आणि एक वाक्य तिने फक्त म्हटलं, दुसरा कलर नव्हता का? बघा माणसाचा आनंद कसा असतो ते. मग मिसेसने सांगितलं, अहो यांना कोणी फसवतं बाजारात, ते घेऊन आले, कोणाला विचारलं माहित नाही. माझा आनंद गेला. कसा ट्रान्सफर होत जातो आणि कसा डिमिनिश होत जातो. पुढे तो 8-10 दिवस फ्रीज राहिला. फ्रीजकडे बघून पहिल्या दिवशी आनंदाच्या जितक्या उकळ्या होत होत्या ना, तितक्या त्याचा कमी 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 होत. इकॉनॉमिक्स मध्ये एक सिद्धांत आहे, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असा एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत असा आहे की तुम्हाला खूप भूक लागली असेल, एक भाकरी जर तुम्हाला कोणी दिली तर तुम्ही 1000 रुपये देऊन ती भाकरी घ्याल. पण तीच भाकरी दुसऱ्यांदा जर तुमच्या पुढे आली तर ती म्हणा, मला फुकट पण नको, माझं पोट भरले. डिमिनिश होत राहतो सगळा. वस्तूंमधला आनंद हा डिमिनिश, कमी 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 होत राहतो. आणि मग काही दिवसानंतर तो दरवाजा फ्रीजचा उघडा राहिला तरी काही बिघडत नाही. तो बंद करायचा असेल तर दोरा आपटून आपण बंद करतो. हात बिझी असतील तर पायाने बंद करतो दरवाजा. एवढं क्रेडिट राहत नाही त्याचं घरात. आणि मग एक वस्तू, गोदरेजचं फ्रीज. असंच मग एखादी चांगली एअर कंडिशनर लावलं, कार घेतली. सगळ्यांचे आनंद एका ठराविक मर्यादेपर्यंत असतात.
आणि मग ते डिमिनिश होतात. पण हा आनंद असतो, कम्फर्टचा आनंद आहे. असं कुणी म्हणायचं नाही की बा कम्फर्टमध्ये आनंद नाही. आनंद आहे, सुख आहे त्याच्यामध्ये, एक सुख, एक प्लेजर आहे त्याच्यामध्ये, प्लेजर. मस्त वाटतं गुबगुबीत गादीवर पडायला, मस्त वाटतं. एसी मध्ये पडायला मस्त वाटतं. पण त्याला डिमिनिशिंग रेट आहे, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. डिमिनिशिंग रेट. आणि ही जी सुख आहे, हे 8% सुख आहे. आता तुम्हाला सांगतो याच्यातलं काय रहस्य आहे ते. 98% लोक या 8% सुखाच्या मागे लागले. 98% वस्तू पाहिजे त्यांना. आपल्या देशावर ना, आपल्या समाजावर, आत्ताच्या संस्कृतीवर ना अमेरिकन कल्चरचा फार मोठा इम्पॅक्ट होत चाललेला आहे बरं का. अमेरिकेचा सगळ्याच जगावर इम्पॅक्ट झालेला आहे. आपल्यावर तो फार व्हायला लागला. आपण फार सेन्सिटिव्ह लोक आहोत. 98% लोक दे आर रनिंग आफ्टर थिंग्स, वस्तू. त्यामुळे सुखी किती टक्के लोक आहेत माहितीये? 2% लोक सुखी. खऱ्या अर्थानं हॅपीनेस इन रिअल सेन्स ऑफ इट्स टर्म, खऱ्या अर्थानं 2% लोक सुखी. मग मनात आलेले विचार आणि त्याप्रमाणे केलेली कृती, या ज्या दोन गोष्टी आपण बघितल्या, तर याचं महत्व काय आहे हे फक्त ह्या 2% लोकांना कळतं. 98% लोक खूप काबाड कष्ट करतात. त्यांच्यात वस्तूंमुळे इगो पण येतो. वस्तू गेली की इगो जातो, इगो कोलमडतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या आतमध्ये, सुंदर घर या 8 वस्तूंमध्ये, सुंदर कपडे या 8 वस्तूंमध्ये आहे, सुंदर बायको या 8 वस्तूंमध्ये. लक्षात घ्या, सुंदर ज्यावेळेस बायको म्हणतो त्यावेळेस तिच्या गुणांचा विचार नाही याच्यात, फक्त सुंदर बायको. सुंदर पती, सत्ता, फार मोठी मोठी सत्ता, वस्तूच आहे सगळी. आता विचारांमुळे कसा परिणाम होतो आपल्या जीवनामध्ये ते आपण थोडक्यात बघूया. 250 वर्षांपूर्वी राजाराम मोहन रॉय नावाचे एक थोर समाज सुधारक होऊन गेलेले. आपण सगळ्यांनी नाव ऐकलंय त्यांचं, राजाराम मोहन रॉय. या राजाराम मोहन रॉयनी एक वाक्य बोललेलं आहे त्यावेळेस, आणि त्यांनी असं म्हटलंय, विमेन आर नो डिग्री लेस दॅन देअर काउंटर पार्ट्स. सोप्या मराठीमध्ये त्याचा अर्थ असा आहे की स्त्रिया पुरुषांपेक्षा तसूभरही कमी नसतात. किती वर्षापूर्वी हे वाक्य म्हटलेलं आहे? 250 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. हा विचार आहे. त्यांनी इंग्लिश पार्लमेंट पुढे सांगितलेलं वाक्य आहे, विमेन आर नो डिग्री लेस दॅन देअर काउंटर पार्ट्स. पण त्यावेळेस अशी कल्पना करा की 250 वर्षांपूर्वी तुम्ही जाऊन बघा की तो काळ कसा असेल. स्त्रिया घरांमध्ये होत्या, घुंगटमध्ये होत्या, शिकण्याची परवानगी नाही, मतदानाची परवानगी नाही, मालकी हक्काची परवानगी नाही, एक गुलामीचं जीवन त्या व्यतीत करत होत्या. अशा वेळेस हे वाक्य बोलणं फार महत्वाचं आहे. अशा वेळेस पण हा विचार राजाराम मोहन रॉयनी समाजापुढे मांडला. त्यांचं समाजसेवेचं कार्य पण असे, सर्वच महापुरुषांच्या बाबतीमध्ये असे. त्यांनी ज्यावेळेस ते विचार मांडले त्यावेळेस
तशी परिस्थिती नव्हती, पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं आणि इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर आज परिस्थिती काय आहे. मी तर असं म्हणेन, स्त्रिया पुरुषांपेक्षा तसूभर कमी तर काय, परंतु त्या पसाभर जास्त आहेत असं म्हणावं लागेल. त्यांना संधी दिली गेली, त्यांनी शिक्षण घेतली, आई वडिलांनी मधल्या पिढीनी पुष्कळसा त्याग केला, मुलींना पुढे आणलं. आणि आज समाजामध्ये आपल्याला जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ज्या वेळेस स्त्रिया पुढे आलेल्या दिसतात, त्यावेळेस त्यांची कौटुंबिक परिस्थिती सुधारली, समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारली. एक 250 वर्षापूर्वी एक महिला गाडी घेऊन शहरामध्ये फिरते अशी आपल्याला कल्पनाही करता आली नसते. पण आज आज गाडी चालवणं काही विशेष नाही, विमान चालवणं काही विशेष नाही, इलेक्शनला उभं राहणं काही विशेष नाही, पंतप्रधान होणं देखील काही विशेष नाही, व्यापार करणं विशेष नाही, बोट चालवणं विशेष नाही, पोलीस होणं विशेष नाही, मिलिटरीत जाणं विशेष नाही. पण याची सुरुवात कधी झाली होती? 250 वर्षापूर्वी ज्यावेळेस जे समाज सुधारक होते, मग राजाराम मोहन रॉय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू असतील, आगरकर असतील, गोखले असतील, गांधी असतील, या सगळ्यांची नावं तुम्ही घेऊन बघा. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हा 43% विचार केला आणि 49% अंमलात आणला. अत्यंत गरिबीमध्ये एखादा मनुष्य राहतो कुटुंबामध्ये, आणि आई वडिलांना काय असतं की त्यांचं आर्थिक स्रोत जे असतं ते अतिशय कमी असतात. त्यामुळे आपल्या मुलाला ते एक तत्व शिकवतात की बाबा, अंथरूण पाहून पाय पसर. आपली नाही आहे तशी परिस्थिती. मुलगा ते ऐकतो. मुलांनी कुठे भांडण केलं वगैरे वगैरे, आई वडील येतात, मुलाला बाजूला बोलवून घेतात. अरे काय तू मारामारी करतो, आपली परिस्थिती आहे का, असं नाही करायचं. परंतु त्यांनी मारामारी का केली, त्याच्यामागे त्याचं तत्व काय आहे, त्याची बाजू घेणं. सर्वसाधारणपणे अत्यंत गरीब परिस्थितीतली जी माणसं असतात ते आपल्या मुलांनाही असंच दाबून ठेवत असतात. पण त्याच्यामध्ये एखादा मुलगा असतो, तो म्हणतो हे मान्य नाही मला, तुम्ही वडील आहात, तुम्ही आई आहात, व्हेरी गुड, पण तो बोलू शकत नाही. शिक्षक सांगतात त्याला, समाजातले सगळे गावातले जे दादासाहेब रावसाहेब असतात ते सांगतात असं करू नको, असं करू नको, असं करू नको. खूप मुलांच्या मनावर हा निगेटिव्ह परिणाम होतो आणि माणसं चाकोरीबद्ध चालायला सुरुवात करतात. चाकोरीबद्ध चालायला सुरुवात करतात. आपण आपल्या आई वडिलांकडून जे शिकलो त्याचा जर ध्यानस्थ होऊन विचार केला, अंतस्थ होऊन विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की आपण अनेक गोष्टी चुकीच्या शिकलेलो आहे त्यांच्याकडून. चुकीच्या शिकलो. मग बघा, आई वडिलांकडून चुकीची गोष्ट शिकली या मुलांनी, म्हणून मुलगा काय करतो, आई वडिलांना सांगतो की तुमच्यामुळे असं झालं, तुम्ही मला हे शिकवलं. मग आई वडील का शिकले असेल, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवलं. म्हणजे हा इथला जो माणूस आहे तो विक्टिम ऑफ द विक्टिम्स असा आहे. ही इज नॉट विक्टिम ऑफ समबडी वन पर्सन, इज द विक्टिम ऑफ द विक्टिम्स. आणि ही शृंखला आहे, आणि ही जर याला तोडायची असेल तर काही नवीन विचारांची बीज आपल्या मस्तिष्कात टाकली पाहिजे. चेंज. यू कॅनॉट डू बिग थिंग्स अनलेस यू चेंज. तो गरीबाचा मुलगा विचार करतो की नाही, मी असं करणार आहे, अमक्या ठिकाणी एक काम मिळतं, मी जाईन तिथे. मग त्याचे स्वतःचे काही व्यक्तिगत गुण तो डेव्हलप करतो. नाही, मी आळस सोडला पाहिजे राव, मला जर मोठं काम करायचं असेल आळस सोडला पाहिजे, मला मोठं काम करायचं असेल मला प्रोक्रॅस्टिनेशन सोडलं पाहिजे, आजचं काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती ही सोडली पाहिजे मला.
त्याला कोणी सांगणार नाही. नोबडी विल टेल हिम असं कर तू म्हणून. कारण का सांगणारे सगळे त्या प्रोसेसमध्ये आहेत. आपण सगळे आठवत होतो. कोणी कोणाला सांगणार नाही. नोबडी विल टेल टू एनीबडी. अंतस्थ विचार करावा लागेल. मला पैसे कमवायचे, मला अभ्यास करायचा आहे, मला लीडर व्हायचंय, मला मोठं व्हायचंय, मला सगळेजण वेड्यात काढतील. ठीक आहे, काय हरकत नाही, तरी पण मी भारत यात्रा करीन. आज माझे 40 आहेत, उद्या 100 होतील. एक पक्षी आहे, मध्यरात्री 3 वाजता तो गात असतो. आणि तो का गात असतो माहितीये मध्यरात्री 3 वाजता? कारण त्याला माहिती असतं की सकाळी 6 वाजता उजाडणार आहे. त्या पक्षाचं नाव काय मला माहित नाही, पण त्या पक्षाचं उदाहरण मी ऐकलेलं आहे. आणि रवींद्रनाथांची ही कल्पना आहे की आजूबाजूच्या अत्यंत अंधारमय वातावरणामध्ये देखील जो आशेचं गाणं गातो, मग आई वडिलांचा अंधार आहे, शिक्षकांनी शिकवलेल्या चुकीच्या गोष्टींचा अंधार आहे, आजूबाजूच्या गल्लीमध्ये शिकवलेल्या गावगुंडांनी शिकवल्याचा अधिकार. आपण ज्यांचं ज्यांचं पाहिलेलं आहे त्यांनी सगळं चुकीचं शिकवल्यामुळे आपण मागे राहिलो. सगळंच चुकीचं असं नाही, पण ज्याच्यामुळे आपण मागे राहिलो त्याच्या कारणांचा जर शोध घेतला आपण, तर आपली मनस्थिती कुठेतरी आपण अशी करून घेतलेली आहे का? पण आपल्या मनामध्ये आपण हा विचार करायचा कसा, हा प्रश्न आहे. 43% विचार जे म्हणतो आपण, तो विचार आपल्या मनामध्ये टाकला पाहिजे आणि तो विचार चांगला असला पाहिजे. पुष्कळ वेळा काय असतं, आपला हेतू वाईट नसतो, पण आपली कृती चुकते आणि नंतर मग आपल्यावरच दोषारोप होतो किंवा आपण मागे पडण्याची आपली भावना होते. आपला हेतू चांगला असतो, पण कृती चुकते. उदाहरणार्थ, डब्बूलालनी आपल्या दाराच्या पुढे एक आंब्याचं झाड लावलं आणि 5 वर्षामध्ये ते झाड जमिनीतून उगून वर आलं. पण ते आंब्याचं नव्हतं, ते लिंबाचं होतं. डब्बूलाल म्हणाला, असं कसं झालं? मी तर आंब्याचं झाड लावलं होतं, लिंबाचं कसं आलं? आजूबाजूची माणसं त्यांना काय मनोरंजनच नाही. पण तू आंब्याचं झाड लावलं तरी लिंबाचं आलं म्हणजे विशेष आहे राव. लोक काही पण बोलतील, लोकांना काय. पण एक शहाणा माणूस आला आणि त्यांनी डब्बूलालला सांगितलं, डब्बूलाल, तुम आम का पेड़ लगाना चाहते थे, लेकिन तुमने नीम का पेड़ लगाया, गलती से लगाया. तुम बहुत अच्छे हो, नो डाउट अबाउट योर गुडनेस, लेकिन तुमने आम समझकर नीम लगाया. तो मग डब्बूलाल म्हणाला, हाँ यार ये हो सकता है. शेवटी कर्म सिद्धांत असा आहे की जे तुम्ही करतात ना तेच वर येतं, दुसरं येऊ शकत नाही. डब्बूलालला कितीही वाटलं लोकांची सहानुभूती तो मिळविल, लोकांचं प्रेम मिळविल, वेळ मारून नेईल. मी तर आंब्याचं लावलं होतं, आलं लिंबाचं, मी काय करू त्याला, असं म्हणेल ना असं. पण जीवन कोणाचं आहे? कोणाचं जीवन आहे? त्याच डब्बूलालचं जीवन आहे ना. त्याच्या जीवनामध्ये लिंबाचं झाड लागल्याने दुसऱ्यांना काय फरक पडणार आहे? दुसरे म्हणते, ठीक आहे बाबा डब्बूलाल, तू म्हणतो दॅट इज राईट, यू आर राईट. लोकांना काय पडली? आणि म्हणून आपल्या जीवनाची आपल्याला पडलेली आहे. आणि जर आपल्या जीवनाची आपल्याला पडलेली असेल तर मग काय केलं पाहिजे? आपल्या डोक्यामध्ये पहिल्यांदा चांगला विचार केला पाहिजे.
चांगल्या विचाराप्रमाणे कृती केली पाहिजे. ही सेकंड गोष्ट. कृती नसेल, विचार चहातल्या वाफेसारखा निघून जाईल. कृती करायची नसेल हरकत नाही, विचार सोडून द्या. 60 ते 62 हजार विचार डोक्यामध्ये दिवसाकाठी येतच राहतात. जसे रेल्वे फलाटावर गाड्या येत राहतात, जातात, विचार येत असतात डोक्यात. पण रेल्वे फलाटावर तुम्ही प्रत्येक गाडी पकडायला लागलं तर काय काय होईल? तुम्हाला जिथे जायचं ती गाडी पकडली पाहिजे ना. म्हणजे 3 प्राध्यापक एकदा रेल्वे स्टेशनवर गेले. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, सगळे विद्वान लोक आपसामध्ये चर्चा करत होते आणि निरनिराळ्या गोष्टींवर चर्चा करत असताना अचानक त्यांना जी पाहिजे होती ती ट्रेन आली फलाटावर, प्लॅटफॉर्मवर. तरी पण एक गप्पाच मारतात प्राध्यापकच. आणि मग थोड्या वेळाने लक्षात आलं की आलेली ट्रेन, थांबलेली ट्रेन सुटली. मग या तिघांपैकी कोणाच्या लक्षात आलं, ट्रेन आली, सुटली, तिघ जण पळत सुटले. एक वयस्कर होता, तो बिचारा मागे राहिला, पळू शकत नव्हता. जो मध्यम प्रौढ होता, जो सगळ्यात फास्ट होता, त्याने पटकन गाडी पकडली. जो प्रौढ होता त्याने पण जरा डुलू डुलू जाऊन कळेना, परंतु गाडी पकडली. हा म्हातारा माणूस प्लॅटफॉर्मवर एकटा राहिला. तो बिचारा हापापला, थकला. एक पोर्टर आला तिथे, कुली आला, म्हणाला, काय झालं साहेब? येईल गाडी थोडी 15 मिनिटानंतर, एवढं काय तुम्ही बेचैन झालात? असं तसं. तर त्याने सांगितलं की अरे म्हणे, गाडी पकडायला मी आलो होतो, ते मला पोचवायला आले होते. हे जर नसेल नाही ते असं होतं. हावेवर इंटेलिजंट यू मे बी, हावेवर स्टडीड यू मे बी, हावेवर लर्नेड यू मे बी. पुष्कळ वेळा खेड्यांमध्ये म्हणजे शिकेल ते उकेल म्हणतो ना आपण, पुष्कळ खेड्यांमध्ये अशी शिकलेली फार माणसं असतात, त्यांच्यात इम्प्लिमेंटेशन नसतं, त्यांना माहिती असतं, दे नो इट. एक सिंड्रोम आहे समाजामध्ये बघा, आय नो इट. आय नो इट, मला माहिती आहे रे, तू काय म्हणतो मला माहिती. तुम्ही उद्या जर समजा आपल्या वर्कशॉपला कोणाला बोलवा, काय पर्सनॅलिटी, मला माहिती आहे सगळं, आय नो इट. बट आय नो इट, बट आय डू नॉट डू इट. I know it, but I do not do it. It is as good as you do not know it. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे, तुम्ही ती अंमलात आणत नाही, काय उपयोग आहे तिचा? तुम्हाला माहित नसल्यासारखेच आहे, तुमची ती स्टेज तितकीच आहे. यू आर नॉट गोइंग अहेड, यू आर नॉट प्रोसिडिंग एनिवेअर. आणि म्हणून विचार या ठिकाणी पहिल्यांदा आला, की त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट असते कृती. विचार तुम्हाला कॉटवर पडल्या पडल्या पण येऊ शकतो, विचार झोपेत पण येऊ शकतो, विचार स्वप्नात पण येऊ शकतो, विचार आंघोळ करत असताना पण येऊ शकतो, विचार कधी येऊ शकतो. पण त्या विचारांना अनुसरून तुम्ही तुमची कृती केली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही कृती करता, असं म्हणत नाही की 100% तुम्हाला सक्सेस मिळेल किंवा काय मिळेल, पण कृती तर झाली, त्या दृष्टीने एक पाऊल तर तुम्ही पुढे गेला, त्या दृष्टीने काहीतरी अंतर कमी झालं ना, ती कृती केली. पण ह्या कृतीचं काय होतं, तुम्ही ज्या वेळेस अशी कृती वारंवार करता, त्यावेळेस तो तुमचा स्वभाव होतो. कृती करण्याचा एक नेचर व्हावं लागतं, स्वभाव. अरे पेपर आणायचा आहे, तुम्ही कोणाला सांगून बघा, एखादा अगदी घरात कोणाची परीक्षा, पेपर आणायचा आहे, पेपर आणायचा, त्याने जर विचार केला की पेपर आणला पाहिजे, तर तो काहीतरी करून पेपर आणेल.
विचार फक्त मनात आला पाहिजे. मग मला जर पेपर आणायचा आहे तर काय केलं पाहिजे? मी कपडे घातले पाहिजे, मला रस्त्याच्या कडेला गेलं पाहिजे, पेपर स्टॉलवर पेपर विकत घेतला पाहिजे आणि आलो पाहिजे. एका विचारामागे, साधा पेपर घेण्याच्या विचारामागे देखील एवढी मोठी कृती आहे. रस्ता क्रॉस करा, जा या, पेपर आणा, सुटे पैसे द्या, झाला पैसे जपून ठेवा, चाला व्यवस्थित, रोड क्रॉस करा. पण पेपर आणायचं झालं, पण बाहेर फार पाऊस आहे, चिकचिक आहे, जाऊ दे जायला, कोण पेपर वाचेल. मी राहिलो घरामध्ये, पेपर नाही आणला. मनात आलेला विचार, नुकसान पण काही झालं नाही मला, काय पेपर काय न वाचल्याने काय माझं बिघडत नाही, असा मी विचार करून चूप राहिलो. कोणतेही विचार तुम्ही कृतीत आणले आणि तो कृतीत वारंवार आणण्याचा जर तुमचा स्वभाव बनला तर तुमचा कृतीत आणण्याचा तो स्वभाव बनतो. मला व्यायाम करायचा आहे, सकाळी उठतो मी, आजूबाजूची परिस्थिती बघतो, थोडासा कंटाळा येतो. झोपलेले लोक तर नका निगेटिव्हच्या पलीकडचे असतात, कारण त्यांना काहीच माहित नसतं, झोपलेले असतात ते. मग हा पण झोपतो, नाही जात व्यायामाला. दुसऱ्या दिवशी होतं, तिसऱ्या दिवशी होतं, चौथ्या दिवशी होतं, पाचव्या दिवशी होतं. व्यायाम करायला पाहिजे, आय नो इट, पण मी जात नाही तिथे. आणि मग 8व्या दिवशी माझ्या तब्येतीचे मोजमाप घ्यायला लागतं की दंड किती आहेत, माझं डायजेशन कसं आहे, माझी तब्येत कशी आहे. शोल्डर आरशापुढे उभं राहून व्यायाम केला तरच तुम्हाला फरक जाणवेल. एक उदाहरण सांगितलं मी, कोणते? प्राणायामाने तुमच्या चित्तवृत्ती शुद्ध होतात आणि प्राणायामामध्ये तुम्हाला एक तुमचं जे काय म्हणतो सॉफ्टवेअर असतं शरीरातलं, ते सॉफ्टवेअर ताजंतवानं होतं. हा विचार एकदा पटला, लेट द टायगर कट माय हेड, पण मी सकाळी उठणार आणि जाणारच आणि प्राणायाम करणारच, अशी जर आपली भावना असेल तर तो हळूहळू आपला स्वभाव बनतो. आणि या स्वभावाच्या पुढची स्टेप आहे डेस्टिनी. म्हणजे भाग्य. आपण म्हणूया की भाग्य नावाची कुठली गोष्टच नसते, पण या प्रोसेसने गेलं तर शेवटी तुम्हाला ते भेटतं तिथे. याला किती वेळ लागेल माहित नाही, तुमचं हे नेचर बनवलं पाहिजे. मी माझं दुकान ओपन करतो, आमच्या समोर एक सोळंकी नावाचं दुकान आहे. 6:30ला गिराईक असो नसो, पाऊस असो नसो, ऊन वारा काही तिकडे असो, 6:30ला सोळंकीचं दुकान उघडलेलं असणार म्हणजे असणारच. हॅबिट घालून घेतलेली आहे स्वतःला. कधी बिझनेस होतो, कधी होत नाही. दिवसभर 9:30ला ते दुकान बंद होणार म्हणजे होणारच. मग तिकडे किती मोठं गिराईक आलं तरी चालेल, परंतु 9:30ला बंद. ही डिसिप्लिन. आता विचार आपल्या मनामध्ये चांगला आला तर चांगलं भाग्य घडतं, पण विचार फार दुधारी शस्त्र आहे, तो वाईट विचार पण येऊ शकतो. पुढे वाईट विचारांची कृती पण घडते. ही वारंवार घडली की त्याच्यातून तुमचा स्वभाव बनतो आणि मग शेवटी तुमची डेस्टिनी ते ढब्बूलालच्या लिंबाच्या झाडासारखं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये या सुनील, आपल्याला जर काही बदल घडवून आणायचा असेल आजच, तर पहिलं काय केलं पाहिजे? ज्योतिषाला हात दाखवायला काही हरकत नाही. आमक्या आमक्या गावाला ना ते ज्योतिषे फार चांगलं सांगतात, चला तुम्ही तिकडे हात दाखवायला. जातात लोक, खर्च करतात, प्रवास करतात, ट्रॅव्हलिंग करतात. परंतु तुमचं जीवन जर तुम्हाला बदलवायचं असेल
तर पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी शोध घ्यावा लागेल. आपले विचार बदलावे लागतील. ऑल एट अ सडन स्वभाव बदलणार नाही. विचारांशिवाय कृती म्हणजे व्यर्थपणा येतो. तुम्हाला योग्य विचार मनामध्ये घालावे लागतील. कोणते? सतत योग्य विचारांची कास तुम्हाला धरावी लागेल. त्याप्रमाणे कृती करावी लागेल. त्या कृतीप्रमाणे आपल्याला स्वभाव निर्माण होईल आपोआप आणि स्वभावातून आपलं भाग्य जाईल. हा सर्वसाधारणपणे 4 सोप्या गोष्टींचा तुम्हाला या ठिकाणी मी कल्पना दिलेली आहे. या वर्कशॉपमध्ये आपण हे काम करणार आहोत की इथे आपल्याला काय काम करतं. काही गोष्टी आपण ह्या पण करून घेणार आहोत, कृती करून घेणार आहोत. स्वभाव आणि भाग्य आपलं आपलं. त्याच्यासाठी काही वेगळं आपल्याला स्टडी करायची गरज नाही. 2च गोष्टी आपल्या हातात आहे. विचार कृती, विचार कृती, विचार कृती. हे ज्यावेळेस आपण जीवनभर अंमलात आणू त्यावेळेसच आपलं भाग्य बदलू शकतो. हे सगळं करत असताना आता मी फक्त तुम्हाला 2 विचार आजच्या दिवशी देणार आहे आणि आपण हे आपलं वर्कशॉप थांबवणार आहोत. 2 विचार. काय विचार आपल्याला देता येईल आज बरं? आपण एक विचार देऊ. आय लव्ह लाईफ. माझं जीवनावर प्रेम आहे. कसा वाटतो सुनीलराव हा विचार? खूप चांगला विचार. त्याच्याशिवाय आपण पॉझिटिव्ह विचार करू शकतो. जीवनावर मग जन्माला आलोय, आई वडिलांनी जन्माला मला घातलेलं आहे आणि मरेपर्यंत मला जगायचंय, तर ह्या जगण्यावर मला प्रेम केलं पाहिजे ना. माझं जर प्रेमच नसेल कशावर, तर मी उदास चेहऱ्याचा आणि कुठेतरी एखाद्या पुलाखाली बसून राहीन, काहीतरी दुसरे उद्योग करत. आणि ह्या संदर्भामध्ये एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एक जहाज होतं. त्या जहाजामध्ये एक 40 प्रवासी चालले होते आणि त्या 40 प्रवाशांपैकी एक 28 वर्षाचा तरुण पण होता. ही मनगडंत गोष्ट नाही, ही वस्तुस्थिती आहे, खरी गोष्ट आहे, अमेरिकेत घडलेली. आणि ते 50 जणांचं जहाज कुठल्या तरी दुसऱ्या जहाजाला टकरून किंवा कुठल्या तरी कारणास्तव ते बुडालं. आणि ते बुडाल्यानंतर एकूण 50 प्रवासी त्या जहाजातले मरण पावले आणि फक्त एक प्रवासी जिवंत राहिला, तो 28 वर्षाचा तरुण. पण तो तरुण जिवंत राहिला, बरोबर, तो पोहत होता, पण आजूबाजूला दुसरी कुठलीच जहाजं नव्हती. त्याला नेणार कोण पाण्यातून? 2 तास गेले, 3 तास गेले, दिवस संपूर्ण गेला, रात्र झाली. रात्रभर पाण्यामध्ये तर काही ना काहीतरी होईल, काही ना काहीतरी होईल, मला कोणीतरी वाचवायला येईल, ही एक आशा. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 3 डेज. आणि सगळ्या जगभराची चर्चा चालली होती की एक जहाज पाण्यामध्ये बुडाले आणि त्याच्यातले सगळे प्रवासी मरण पावले. परंतु त्याच वेळेस एक ब्रिटिश बोट त्या बाजूनी चालली होती आणि त्यांनी पाहिलं की कोणीतरी माणूस आपला पाण्यातून हात करतोय. आणि त्यांनी पाहिल्यानंतर ती होडी जवळ नेली. त्यांनी पाहिलं, अरे माणूस दिसतोय. त्यांनी ताबडतोब जाळं टाकलं आणि त्या माणसाला बोटवर डेकवर घेतलं. तो मनुष्य ज्यावेळेस डेकवर आला त्यावेळेस त्याने आजूबाजूला बघितलं आणि त्यांनी विचारलं की मी जिवंत आहे का? हो म्हणे, तू जिवंत आहे. आता मी सुरक्षित आहे का? हो, सुरक्षित आहे. मी आता झोपू का? म्हण, झोप, तू काय हरकत नाही. आणि तो मनुष्य डेकवर आल्याबरोबर झोपून गेला. ब्रिटिश बोट ताबडतोब किनाऱ्याला आली. चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये त्या मुलाला नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. 6 दिवस तो कोमामध्ये होता. म्हणजे पहिले 3 दिवस आणि नंतरचे 6 दिवस, 9 डेज. सगळं जग आश्चर्य करत होतं.
हा मुलगा 3 दिवस पाण्यात राहिला कसा, आजूबाजूला काहीच नाही. आणि ज्यावेळेस 9 दिवसानंतर म्हणजे 6 दिवसानंतर तो ज्यावेळेस जागा झाला, त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला पत्रकारांनी वगैरे एकच गराडा घातला आणि सांगितलं की 3 दिवस पाण्यामध्ये तरंगत राहण्याची ही शक्ती तुझ्यात आली कुठून? कारण एकूण 50 लोक मेले, तू कसा काय राहिलास? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला शाळेमध्ये ज्यावेळेस माझ्या आईवडिलांनी टाकलं, त्यावेळेस शाळेतल्या शिक्षकांनी मला हे वाक्य शिकवलं होतं की आय लव्ह लाईफ अँड वॉन्ट टू एनरिच इट. मी जीवनावर प्रेम करतो आणि ते जीवन समृद्ध करण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. ज्याच्यावर प्रेम आहे त्याला समृद्ध करतो आपण. आपल्या शरीरावर प्रेम आहे त्याला चांगले कपडे घालतो. या जीवनावर प्रेम आहे आणि ते जीवन अधिक समृद्ध करण्याचं तत्व माझ्या शिक्षकांनी माझ्या अंतर्मनात टाकलं. आणि त्या तत्वाला अनुसरून ज्यावेळेस माझ्यावर ही वेळ आली, त्यावेळेस या तत्वासाठी मी 3 दिवस आणि 3 रात्र पाण्यावर तरंगत राहिलो. आय लव्ह लाईफ, वॉन्ट टू एनरिच इट. हा काय आहे? विचार. विचार. हा अंतर्मनात टाकलेला विचार आहे. हा खूप खोल गेलेला विचार आहे. या विचारावर खूप विचार आलेला असणार. वयाची 28 वर्षापर्यंत या विचारांवर तो मुलगा झगडत असणार. माझं जीवनावर प्रेम आहे आणि मला ते अधिक समृद्ध केलं पाहिजे. आणि अशा ती घटना घडली. परंतु हे विचारांचं सामर्थ्य असं की तो 3 दिवस त्या पाण्यावर तरंगत राहिला. आय लव्ह लाईफ अँड वॉन्ट टू एनरिच इट. ही गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडली आणि तो त्या विचारांमुळे, आता बाकी सगळ्या गोष्टी करायला आपल्याजवळ वेळ आहे पुष्कळ, परंतु जगणं फार महत्वाचं आहे ना. प्रेम असल्याशिवाय जगला का तो? अशा प्रकारची ही एक गोष्ट आहे की आपले विचार, जसा आपण ह्या लव्ह लाईफ आणि वॉन्ट टू एनरिच इट, तसे आपल्याला काही गोष्टी टाकता येतील का? हे विचार आपल्या मनामध्ये टाकता येतील का? आणि हे विचार मनामध्ये टाकून त्याप्रमाणे कृती करण्याचं सामर्थ्य, काही सराव आपण या ठिकाणी करतो. आता एक दुसरं फक्त छोटस सांगतो आणि आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपूया. विचार जो असतो तो मनामध्ये येतो आणि तो कसा घट्ट पकडतो हे लक्षात घ्या. सगळ्यांना माहिती असतं हे. हा एक हंडा आहे अशी कल्पना करूया. मी चांगला चित्रकार नाही, हंडा आहे अशी कल्पना करू. सॉरी. आणि हे जे अंतर आहे ना, हे 10% आहे आणि हे 90% आहे. 10% आणि 90%. याला आपण बाह्य मन म्हणूया किंवा जागृत मन म्हणूया, लाईव्ह मन म्हणूया किंवा कॉन्शियस माइंड म्हणूया. कोणताही शब्द दिल्याने काही फरक पडत नाही. पण हे 10% हे मन असतं आणि 90% जे असतं ते तुमचं अंतर्मन असतं. त्याला सबकॉन्शियस माइंड पण असं म्हणतात. शब्द काही असू द्या, कन्सेप्ट लक्षात ठेवा फक्त. हे बाह्यमन आणि अंतर्मन यांच्यातला फरक काय असतो ते बघा. बाह्यमन म्हणजे मी या ठिकाणी उभा आहे, माझ्यासमोर काळेसाहेब बसलेत, माझ्यासमोर हर्षल आहे, माझ्यासमोर प्रकाशराव आहे, राहुल आहे, सुनील आहे. मला ते दिसतं ना. तुम्ही काही बोललात तर मला ते समजतं ना. जगातल्या सगळ्या आज आणि आत्ता चाललेल्या गोष्टी समजण्याची क्षमता असणं म्हणजे ते 10% बहिर्मनामध्ये असते.
वर विमान गेलं, लगेच मी नोंद घेतली त्याची. इकडून ट्रेन गेली, नोंद घेतली. अमुक एक माणूस माझ्याशी खोटं बोलला, नोंद घेतली. खरं बोलला, नोंद घेतली. शाबासकी दिली, नोंद घेतली. सगळ्या गोष्टी, जीवनातले सगळे व्यवहार समजण्याची ताकद या 10% मनामध्ये असते. मग ह्या 90% मनाचं काय? तर माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी असं सांगितलं की तू गणितामध्ये ठोंबे आहेस. तुला काही कळत नाही. मी शाळेच्या बाहेर आलो, मधल्या सुट्टीमध्ये माझे मित्र मला म्हणायला लागले, तू ठोंबे आहेस, तुला गणिताचं काही कळत नाही. घरी प्रगती पुस्तक घेऊन आलो, वडिलांनी पाहिलं, अरे गणितात एवढी मार्क, ठोंब्या, तुला काहीच येत नाही याच्यात. बाहेर पडला, गल्लीतली मुलं ठोंब्या म्हणायला लागली. बाहेरच्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम असा झाला की मी ठोंबे आहे ही गोष्ट माझ्या अंतर्मनात जाऊन पोचली. आणि उद्या कुठला गणिताचा विषय निघाला की मी मान वळवू लागलो, खाली बघू लागलो, विषय बदलू लागलो. अशा अनेक नकारात्मक गोष्टी आपल्या मनामध्ये जातात. आणि हे प्रबळ मन असतंय, खूप ताकद असते याच्यामध्ये. एक नवरा बायकोचं जोडपं चाललेलं असतं. नवरा दुबळा पतला असतो, बायको सुंदर असते. काही टोळके मवाली लोक त्यांना भेटतात. 2 मवाली, त्यांनी विचार केलं की अरे हा नवरा तर एकदम आडकुळा कुडकुळा दिसतो, तो काय आपल्याला काही करू शकणार नाही. मग त्या पत्नीची चेष्टा करायला ते 2 जण लागले. पण हा आडकुळा दिसणारा मनुष्य होतो, त्याची जी अस्मिता आहे आतून जाणवली. लहानपणापासून त्याला असं सांगण्यात आलेलं आहे की पत्नीचं रक्षण करणं हे तुझं काम आहे, पत्नीचं रक्षण करणं हे तुझं काम आहे, पत्नीचं रक्षण करणं कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही किमतीत, कोणतीही किंमत देऊन पत्नीचं रक्षण करणं हे माझं काम आहे. हा विचार त्याच्या अंतर्मनामध्ये इतका खोलवर दडला की जवळच असलेला दगड एक मोठा घेतला त्यांनी आणि त्या दोन्ही पैलवानांना जे समोरून आले होते, एक बळ आलं त्याच्या अंगामध्ये, प्रचंड बळ, शक्ती आली. आणि त्या शक्तीच्या आधारावर त्यांनी त्या दोघांना नामोहरम केलं आणि मार्ग काढला. शक्ती आली कुठून त्याला? अंतर्मनातून. आणि म्हणून म्हणतो, हे जे आपलं अंतर्मन जे असतं ना, हे अत्यंत बलवान असतं, खूप बलवान असतं. आणि या अंतर्मनामध्ये जितके जितके आपण चांगले विचार टाकत जाऊ, तितके आपण अधिकाधिक बलवान होत जाणार. गुरु नानकांनी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस तू पराभूत होशील, ज्यावेळेस तुला असं वाटेल की आपल्याजवळ दुर्बलता आहे, ज्यावेळेस तुला असं वाटत असेल की आपण अपयशी घडतो आहोत, ज्यावेळेस असं वाटत असेल की जीवनामध्ये काहीच घडत नाहीये, विदर्भातल्या भाषेत काहीच घडून नाही राहिले, काय करावं? गुरु नानकांनी सांगितलंय, आपणे माही टटोल. त्याला दोष देऊ नको, नो पॉइंट. ते सगळं डबुलालचं झाड आहे. तुमच्याच मनामध्ये त्याचा अंतर्मनात शोध घ्या. झालं, आता ती घटना घडल्या, आपण जाणते जाऊ. जाणत्या याच्यामध्ये आपल्याला या अंतर्मनाचा शोध घ्यावा लागेल आणि ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या बाजूला काढाव्या लागतील आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या अंतर्मनामध्ये पुन्हा 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 ओताव्या लागतील. तर आपलं हे अंतर्मन प्रबळ होईल आणि जीवनामध्ये जे काय आपल्याला करायचंय, मग पैसा मिळवायचा असेल, लग्न करायचं असेल, धनदौलत कमवायची असेल, सामाजिक कार्य करायचं असेल, नेता व्हायचं, तुम्ही काही होऊ शकता जीवनामध्ये, फक्त तुमचं अंतर्मन प्रबळ पाहिजे. आणि म्हणून वही बलवान जिसका मन बलवान. आणि मन म्हणजे काय? तर अंतर्मन जास्त, कारण 10% आपण तर रोज अनुभवत असतो. मित्रांनो, गेला तासभर आपण बघतो, आपल्याला अशा प्रकारचे अनेक तत्व या वर्कशॉप मधून आपण शिकणार. तर साधारणपणे आपल्या ह्या वर्कशॉपमध्ये दर रविवारी 1 दिवस किंवा शनिवारी
4 तासांचं हे वर्कशॉप असणार आहे. हे वर्कशॉप मी स्वतः कंडक्ट करणार आहे. मला गेल्या 40 वर्षांचा अनुभव आहे आणि अनेक वर्कशॉप आपण यापूर्वी कंडक्ट केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्यावर पूर्णपणे विसंबून राहायला काहीच हरकत नाही. हे वर्कशॉप आपण 13 आठवडे घेणार आहोत. 13 आठवडे आणि दर रविवारी 4 तास हे वर्कशॉप घेतल्यानंतर आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जे जे काही करावं लागेल, आपल्याला एक जर्नल लिहावं लागेल. आज जे झालेलं आहे ते तुम्हाला चांगलं टाईप करून लिहून काढावं लागेल आणि ते लिहिल्यानंतर ते तुम्हाला ते पुढच्या वेळेस येताना सादर करावं लागेल. नुसतं हाताने गिचमीट काहीतरी एखाद्या कागदावर लिहून आणलेलं चालणार नाही. तुम्हाला ते व्यवस्थित टाईप करून आणावं लागेल आणि मग ते 12-13 आठवडे असं कंटिन्युअस आम्ही केल्यानंतर 13व्या आठवड्यात आपण शेवटी म्हणजे 5व्या किंवा 6व्या आठवड्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट देणार आहोत. म्हणजे तुम्ही ज्या करता या ठिकाणी आलेला आहात त्या तुमच्या कामामध्ये तुम्हाला कितपत यश मिळालेलं आहे, तुम्ही ते काम कितपत पुढे घेऊन गेलेलं आहात, तुमची पैसे वाढवण्याची मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्ही कितपत ते केलेलं आहे. कोणतंही जे काम आहे त्या कामाचं एक तुम्हाला प्रोजेक्ट दिलं जाईल आणि तुम्हालाच टार्गेट विचारण्यात येईल की जास्तीत जास्त तुम्ही किती करू शकता. तुम्ही जर 1,000 रुपये आज कमवत असाल आणि तुम्हाला जर उद्या 1,500 रुपये कमवायचे असतील तर मी असं म्हणेन की इतकं कमी टार्गेट ठेवू नका. 1,000चं 5,000 ठेवा, इतकं तरी ठेवा. असं नाही की एकदम 5 लाख ठेवा, परंतु जास्तीत जास्त तुम्ही हे आपल्याला टार्गेट ठेवून आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करावं लागतं. या प्रोजेक्टमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय की तुमचा जो काही विषय असेल त्या विषयाशी संबंधित असलेल्या यशस्वी लोकांना, किमान 10 यशस्वी मोठ्या लोकांना तुम्हाला भेटायचंय, त्यांच्या तुम्हाला मुलाखती घ्यायच्या आहे. यासाठी तुम्ही आत्मविश्वासाने त्यांच्याकडे जायचंय, त्या मुलाखती घेऊन त्यांची व्यवस्थित त्याची चाचणी करून या ठिकाणी सादर करायची आहे. तर आणि शेवटचा जो आपला 13वा रविवार असेल त्या 13व्या रविवारी आपण सगळ्या विद्यार्थ्यांना, आणखीन जे आपले काही चाहते असतील, हितचिंतक असतील, त्या सगळ्यांना मिळून एक गेट टुगेदर कार्यक्रम ठरवणार आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हालाही तुमचं मन मोकळं करण्याकरता आणि आपल्याला निरनिराळ्या प्रकारचं जे काय आपण इथे कमवलेले ते सांगण्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळेल आणि हा 13 आठवड्याचा जो कार्यक्रम आहे तो आपण पूर्ण करू. तर या संदर्भात काही आणखीन काही माहिती कोणाला हवी असली तर आपल्याकडे हितेश आहेत, अमोल आहेत, सुनील आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद.